आज आपल्यासोबत बोलण्यासाठी कासेगावचे ज्येष्ठ नेते ज्ञानदेव पाटील आहेत. तात्या, आपण ज्या कार्यक्रमाचे 2-3 दिवसानंतर जे आयोजन केलेलं आहे, नेमकं काय स्वरूप आहे त्या कार्यक्रमाचं? आमच्या ग्रामविकास पॅनल कासेगाव यांच्या वतीनं जे आमदार म्हणून सत्यभाऊ देशमुख निवडून आलेत आमदार म्हणून, त्याचबरोबर सम्राट महाडिक जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्या, त्याचबरोबर निशांतदादा हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले, त्यांचा सत्कार, पुन्हा शिवसेनेचे प्रमुख सांगली जिल्ह्याचे आमदार पवार यांचा सत्कारचं आयोजन आमच्या ग्रामविकास पॅनलच्या वतीने घेतलेलं आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने आणि माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम रविवारी दिनांक 15 रोजी होणार आहे. सायंकाळी 6:30 वाजता शुभारंभ मंगल कार्य आहे ते. त्या कार्यक्रमासाठी राहुल महाडिक जिल्हा बँकेचे संचालक, गौरव नाईकवडी दुसंघाचे चेअरमन हुतात्मा दुसंघाचे, तर रणधीर नाईक, पुन्हा केदार पाटील शरद पवार अजित पवार गटाचे नेते, त्याचबरोबर सागरभाऊ खोत आणि अशी ही मंडळी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. आणि याच बरेच दिवसानं हे सगळे जे माहितीचे घटक सगळे आहेत की त्यांना आम्ही कासेगावमध्ये बोलवतोय. ह्यासाठी आमची गेले 4-5 दिवस झालं तयारी चालू आहे. माझ्याबरोबर गणेश पाटील असतील, प्रवीण पाटील असेल, रणजित पाटील असेल आणि सगळं ग्रामविकास पॅनलचे सर्व कार्यकर्ते आम्ही हा कार्यक्रम पार पाडण्याच्या दृष्टीनं आता आमच्या हालचाली चालू आहेत. आता आपण आता सगळ्यांना एका छताखाली बोलवत आहे, मग त्याचं नेमकं कारण त्यांचे सत्कार असतील किंवा त्यांनी पदावर त्याची निवड झाल्या ती भूमिका असेल, पण येणार हे आता काळ आहे तो निवडणुकांचा आहे, त्यामुळे निवडणुकांमधनं कुठतरी असा संदेश द्यायचा की एकी कुठतर आहे तुमची अशी. हा, एकी बी झाली पाहिजे, कारण आता एकी झाल्यामुळेच शिराळा मतदारसंघामध्ये सत्य देशमुख यांचा विजय झाला, त्याचबरोबर धैर्यशील माने खासदार झाले आणि ह्या ठिकाणी सुद्धा इस्लामपुरात सुद्धा एकी असल्यामुळे थोड्या मतानं निशिकांतदादा पराभव झाला, पण ती पराभव झाला असं म्हणणंही नाही, कारण भरपूर तिने अंतर तोडलेलं आहे. भविष्यात ही सगळी तरुण मंडळी आहे, सगळी मुलं जी लोक आहेत आता तरुण. आणि त्याचबरोबर आमच्या कासेगावमध्ये सुद्धा आम्हाला आमच्या पुढं मोठ्या सत्तेची माणसं आहेत, त्यांना टक्कर देण्यासाठी या लोकांना एकत्र करून गावचा विकास काय होईल, त्या भागाचा काय विकास होईल, रस्ते, पाणंद रस्ते म्हणा, वेगवेगळ्या सुखसोयी ह्या लोकांच करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलंय. ह्यासाठी सगळ्यांना आम्ही एकत्र बोलवलंय आणि ह्यासाठीच आमचा कार्यक्रम आम्ही घेतला. इथं काय दुसरा आमचा हेतू कुठला नाही. आता आपण आता कासेगाव किंवा त्या भागातले ज्येष्ठ नेते आहात, पण कुठतरी विधानसभा लोकसभेचं जे काय वातावरण होतं तेच आता स्थानिक स्वराज्य संस्थांना राहणार का? कारण हे निवडणूक म्हणजे कार्यकर्त्याची निवडणूक असते. आता कसं आहे की हे सगळे जे विरोधक म्हणून काम करते, महायुतीच करते, हे सगळ्यांना कळाले. आपण एकत्र राहिल्याशिवाय हा आपल्याला टिकावं लागणार नाही, कारण पुढे मोठी ताकद आहे आणि एकत्र राहिल्यानंतर 100% आपल्याला यश मिळतंय असं यांना माहिती आहे. आणि ह्यांच्यावर फडणवीस साहेब असतील किंवा तुमचे अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्यावर लक्ष आहे. या लोकांना बळ देण्याचं भरपूर काम चाललंय. बरेच आता आपल्या जिल्ह्यातले जे जिल्हा प्रमुख आहेत ते सगळे वाळवा तालुक्यातले आहेत, सगळे एवढी मोठी आता वाळवा तालुक्यात शिराळा तालुक्यात ताकद मोठी तयार झाली आहे. यांना वरल्या नेत्यांचा सपोर्ट आहे, त्यामुळे लोक असे चांगल्या पद्धतीने काम करणार आणि याची एकत्र राहूनच यांना काम केलं पाहिजे. तर बाजूला गेले शिकले तर याचा काही उपयोग होणार नाही. आणि आमचं सुद्धा आहे की जिल्हा परिषद निवडणूक आहे, नगरपालिका निवडणूक आहे, सगळ्यांनी एकत्र होऊन काम केलं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच फायदा आहे. त्या अगदी शेवटचा प्रश्न, आपण ज्या गावात नेत आहे त्या गावचे सुपुत्र यांनी अर्थमंत्री असू देत किंवा ग्रामविकास मंत्री सगळी पदं भूषवलेली आहेत, त्यांना कुठतरी शह देण्यासाठी या सगळ्या यंत्रणा एकत्र करून जिल्हाध्यक्षपद सगळेच वाळवा तालुके सगळे सांगली जिल्ह्यामध्ये दिले जात आहेत, तर त्यांना कुठं शह देण्याचा प्रयत्न केला जातोय का? हा, बरोबर आहे की का आतापर्यंत त्यांचंच वर्ष जो इथं चालू होतं, पण आता बराच फरक पडला आहे. कारण 2-3 वेळा शिराळ्यामध्ये सुद्धा सत्य देशमुख अतिशय हे होते, ते सत्य देशमुख सुद्धा निवडून आले, ते मग शेत देण्याचा कार्यक्रम चालू आहे तसा विचार केला तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांना सुद्धा इच्छा असते ना मी आमदार झालो पाहिजे. ते सुद्धा देशमुख साहेबांचे चिरंजीव आहेत, त्यांना सम्राटरावांची ताकद मिळाली, सदाभाऊ खोतांची ताकद मिळाली. इथं सुद्धा निशांतदादा पहिल्यांदाच दुसऱ्यांदा उभा राहिले. यांनी चांगल्या लाखाचं याच्या आधी हे असायचं 70-80 हजारांचं लीड असायचं, आता पाक 10,000 लीड आलेलं आहे. म्हणजे लोक जागृत करण्याचा कार्यक्रम आता चालू आहे.
आणि तसं म्हटलं तर काय बाबू होणार नाही, कारण ते आहेच, प्रत्येकाच्या डोक्यात आहे ती गोष्टी, आणि त्या होणार आहेत. कारण बरेच वर्ष एखादा माणूस नेतृत्व करू शकत नाही, त्याला हळूहळू ती सुरुवात होतीच. ती आता सुरुवात झालेली आहे. त्यात आपण कार्यक्रमाला काय लोक अपेक्षित येतील? आता आमच्या कार्यक्रमाला कासेगावमध्ये आम्ही जास्त काही लोक बाहेरली बोललेली नाही. ती या आमच्या आसपासचे वाटेगाव, तांबू, असं निर्ले म्हणा, पेटनाका, धोत्रवाडी, काळामवाडी, येवलेवाडी, भाटवाडी असे लोक आम्ही बोलणार. एक आमच्या मध्ये एक 700-800 लोक तर आमच्या कार्यक्रमाला 100% येतील, असं गावातले आमचे लोक येणार आहेत. आणि आम्ही पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही हा एका कार्यालयामध्ये, आम्ही शुभारंभ कार्यालयामध्ये कार्यक्रम घेतलेला आहे. तर हे कासेगावचे ज्येष्ठ नेते त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजित केले आणि कार्यक्रमामध्ये कोण कोण मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कारण सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यामध्ये बऱ्यापैकी जिल्हाध्यक्ष प्रत्येक पक्षाचे इथंच असल्यामुळं त्यांचे एकत्रित कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. AV9 मराठीसाठी शितलकुमार शेटे, कासेगाव. आपल्या परिसरातील वेगवेगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच AV9 मराठीला सबस्क्राईब करा.